महसूल प्रशासन परिपत्रक कार्यभार दिरंगाई पाहता जनतेला होणाऱ्या त्रासाबाबत आझाद समाज पार्टी नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी सोमवारी मंगळवारी नागपूर तहसील कार्यालय येथे आत्मदाह करण्याचा इशारा दिला आहे. बघा ग्राफिन वर्ल्ड न्यूजवर. तर मी सर्व पत्रकार बंधूंचा धन्यवाद करतो आणि मी सर्वप्रथम आपला परिचय देतो. मी संदीप सहादेव मेश्राम, आझाद समाज पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आणि 2024ला मी लोकसभेचा प्रत्यक्ष राहिलेला आहोत आणि त्यामध्ये मला 27,709 मतं मिळाली होती आणि मी त्या अनुषंगाने जनमानस आहे त्यांचे प्रश्नचिन्ह घेऊन आज ही पत्रकार परिषद घेत आहोत. आज 3 नोव्हेंबरला जो राज्य शासनाने परिपत्रक जाहीर केलं त्या परिपत्रकानुसार आज या राज्यामध्ये जे शासकीय अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून त्या 3 तारखेच्या परिपत्रकाची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य जो प्लॉटधारक आहे तो खूप चिंतेत आहे आणि त्याच्यावरती खूप असे भयानक दिवस आलेले आहेत, खूप तो त्रासलेला आहे. अशा अनेक लोकांचे फोन आम्हाला येतात, अनेक लोक येऊन भेटतात आणि त्यांची आवाज बुलंद करण्यासाठी म्हणून आजची पत्रकार परिषद आहे. आज आम्ही आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी म्हणून आम्ही तहसील कार्यालयामध्ये गेले असता त्यांचे जे मंडळ अधिकारी आहेत झाडे साहेब, त्यांचे तलाठी आहेत शिवारकर साहेब आणि त्यांचे तहसीलदार आहेत ढाड साहेब, यांच्या सोबत आमची वारंवार चर्चा होऊन पत्र व्यवहार होऊन सुद्धा अजूनपर्यंत 3 तारखेचा GR आज 27 डिसेंबर आहे, 1 महिना होत आलेला आहे, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नाही. मग आमचा एक प्रश्नचिन्ह निर्माण होते की या राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, तुम्ही काय उठावरून राखल्यासारखं काय परिपत्रक काढता का? तुमच्या अधिकाऱ्यांना ते मान्य नाही, तुम्ही दिलेले परिपत्रक त्यांना मान्य नाही, त्याच्यावरती ते प्रश्नचिन्ह निर्माण करतात. मग काय तुम्ही सर्वसामान्य माणसाच्या भरोशाशी काय तुम्ही छळ करता काय, कपट करता काय, काय तुम्ही चुनावी वादे निर्माण करता काय, छलकपट करून सर्वसामान्य माणसाचं मत घेऊन तुम्ही त्यांना एक खाली केळाची टोपली देता का, असा प्रश्नचिन्ह आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सन्माननीय या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेवरती आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही उचलत आहोत. कारण आणि भविष्यात या परिपत्रकावरती अंमलबजावणी झाली नाही तर सोमवार मंगळवारच्या तारखेत आम्ही त्या तहसील कार्यालयाच्या ऑफिसेसमध्ये जाऊन मी स्वतः दुखी माणूस म्हणून माझ्यावरती करोडोचं कर्ज म्हणून मी त्या ऑफिसेसमध्ये आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या शरीरावरती मातीचं तेल टाकूशिवाय मी त्या ठिकाणी जळल्याशिवाय राहणार नाही. आपण एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे स्वतः आत्मदहन करण्याचा, याचे जिम्मेदार कोण राहणार असं आपल्याला वाटतं? याचे जिम्मेदार सर्वप्रथम तर या राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे राहणार आहेत. कारण या राज्यामध्ये 40 लाखाच्या अभाव लोक राहतात, परंतु वास्तुस्थिती या जिल्ह्याची पाहिली तर जे पक्के जे डॉक्युमेंट आहेत, जे आपण NMRD जे डॉक्युमेंट म्हणतो, किंचित मूठभर लोकांकडे आहेत ज्यांच्याकडे RL आक्युपत्र सिटी सर्वे अशी डॉक्युमेंट असतात. पण सर्वसामान्य माणूस 30 लाखाची प्रॉपर्टी घेऊ शकत नाही, म्हणून तो कच्ची प्रॉपर्टी घेतो आणि कच्ची प्रॉपर्टी त्याला 4 ते 5 लाख रुपयात भेटून जाते. त्या ठिकाणी तो वास्तू बनवतो आणि त्या ठिकाणी तो राहण्याचं काम करतो. अशा प्लॉट धारकांना ते त्यांची दिशाभूल करण्याचं काम महसूल मंत्री करत आहेत आणि याच्यावरती अजून निर्णायक भूमिका महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून झाली नाही तर आम्ही तुम्हाला सांगितलं आहे की आत्मदहन केल्याशिवाय त्या ऑफिसमध्ये जाणार आहे. कारण की मला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ह्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही, त्या प्लॉटचे 7 बारे जमले झाली तर मला काही लोक मारतील. कारण की ज्यांचे बँकेचे लोन झालेले आहेत त्यांची विक्रीपत्र होत नसल्यामुळे ते मला आज न उद्या मारतील. त्याच्या अगोदर मीच त्या ऑफिसमध्ये जाऊन आपला जीव घेण्यास तयार राहणार. कुठल्या ऑफिसमध्ये आपण आत्मदहनाचा प्रयत्न करणार? नागपूर जिल्हा ग्रामीण तहसील कार्यालय. सोमवार या मंगळवारला.